हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्वातीज किचन। आज आपण एक वाटी मुरमुऱ्यापासनं मस्त असा कुरकुरीत टी टाईम स्नॅक्स बनवणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सतत मिळत राहतील। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूयात। तर याच्यासाठी मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये ग्लास 1.5 ग्लास पाणी घालायचं आहे। थंड पाणी आहे हे, आणि या पाण्यामध्ये आपल्याला मुरमुरे घालायचे आहेत। तर वाटीभर मुरमुरे मी या पाण्यात घालणार आहे आणि आपल्याला जास्त वेळ या पाण्यात मुरमुरे अजिबात ठेवायचे नाही आहेत। जसं आपण भाज्या धुतो त्याच प्रकारे मुरमुरे आपल्याला धुवायचेत या पाण्यामध्ये, जस्ट अशा पद्धतीने। आणि लगेच एका प्लेटमध्ये आपल्याला हे मुरमुरे काढून घ्यायचे आहेत। आपल्याला पिळायचं वगैरे काही नाही आहे, जस्ट काढून घ्यायचे आहेत फक्त या पाण्यातनं मुरमुरे। आपण खूप वेळ पाण्यात मुरमुरे ठेवले नाही आहेत। तर अशा पद्धतीने सगळे मुरमुरे या पाण्यातनं बाहेर काढून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा पद्धतीने। तर सगळे मुरमुरे मी पाण्यातून काढले आहेत। तर आता काय करायचं आहे आपल्याला, तर हे जे मुरमुरे आहेत हे मुरमुरे परत त्याच बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आहेत। पण यावेळी मात्र त्या बाउलमध्ये पाणी नाही आहे। तर बघू शकता मस्त मुरमुरे आपले भिजून रेडी झालेत। आता त्याच्यात मी मुठभर कांदा घातला आहे आणि थोडासा बारीक कापलेला कोथिंबीर घातला आहे। ह्यामुळे टेस्ट खूप छान येईल आपल्या या नाश्त्याला। थोडंसं साबूत जिरं घातलं आहे, अगदी 1 चमचा, आणि चिली फ्लेक्स घालत आहे मी तिखटपणासाठी 1 चमचा। तुम्ही हवे तर याऐवजी हिरवी मिरची बारीक कापून घालू शकता किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल। मीठ घातलं आहे चवीनुसार। आता बाइंडिंगसाठी मी 3 चमचे भरून याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे। तर बेसनाचं प्रमाण हे तुमच्या मुरमुऱ्यांमध्ये किती प्रमाणात पाणी आहे, मॉइश्चर आहे याच्यावर डिपेंड आहे। त्यामुळे मी सुरुवातीला 3 चमचे घातले आणि मिक्स करत आहे। आणि आपल्या मुरमुऱ्यांना जर व्यवस्थित बाइंडिंग आली तर आपल्याला घालायची आवश्यकता नाही। परंतु बघू शकता मला असं वाटत आहे की अजून बाइंडिंग व्यवस्थित नाही आलेली आपल्या मुरमुऱ्यांना। तर अजून 2 चमचे बेसन मी याच्यामध्ये ॲड करत आहे आणि परत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने वरतून आपल्याला पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही। मुरमुऱ्यांमध्ये जे पाणी आहे त्यानेच याला बाइंडिंग व्यवस्थित येईल। आता मी हलक्या हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घेत आहे। खूप जोराने चुरायचं नाही आहे, मळायचं नाही आहे। मुरमुरे साबूत राहिले पाहिजे, अगदी मुरमुऱ्यांचा चुरा नाही झाला पाहिजे लगदा। तर अगदी हलक्या हाताने आपल्याला फक्त हे एकत्र बांधून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने मुरमुऱ्यामध्ये पाणी आहे तर त्याच्यामध्येच बेसन आपलं व्यवस्थित भिजेल। तर फक्त बाइंडिंग आली पाहिजे इतपतच आपण याच्यामध्ये बेसन घालणार आहोत। तर जस्ट बघू शकता मी एकत्र गोळा बांधून घेतला आहे याचा। तर आता बाइंडिंग आली की नाही हे आपण चेक करूयात। तर अशा पद्धतीने मी एकत्र बांधून घेत आहे, एक गोळा बनवत आहे। गोळा जर बनला आपल्या ह्या बॅटरचा तर याचा अर्थ बाइंडिंग व्यवस्थित आली आहे, बेसन घालायची गरज नाही। तर आता मी हाताला थोडंसं पाणी घेतलं आहे आणि अशा पद्धतीने थोडासा पोर्शन यातनं तोडून घेतला आहे आणि याला टिक्कीचा शेप देत आहे। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकता। मी छोट्या छोट्या याच्या टिक्क्या बनवत आहे। तुम्हाला जर कच्चा चिवडा आवडत असेल किंवा मुरमुऱ्याची भेळ आवडत असेल तर तुम्हाला हा नाश्ता प्रचंड आवडेल। तर पहिली टिक्की माझी बनवून रेडी झाली आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला ह्या मिश्रणापासनं जितक्या टिक्क्या बनतील तितक्या बनवून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता मी इतक्या साऱ्या टिक्क्या बनवून रेडी केलेल्या आहेत याच्या। आता आपल्याला ह्या शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर एक पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला। तर तुम्ही कढईमध्ये देखील तळून घेऊ शकता। तर टिक्क्या जस्ट डुबल्या पाहिजे इतपत आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तर पॅनमध्ये घातल्यामुळे एकावेळी 3-4 टिक्क्या मस्त मावतात त्याच्यामध्ये आणि फ्राय होऊन निघतात, म्हणून मी पॅन वापरला आहे। कढईत तुम्हाला 2-2 फ्राय कराव्या लागतील। तर अगदी तेल चांगलं गरम झालं का थोड्या थोड्या अंतरावर ह्या ज्या टिक्क्या आहेत ह्या याच्यावरती ठेवायच्या आहेत, म्हणजे आपल्याला आलटायला पलटायला सोपं जाईल। तर मी एकावेळी 4 टिक्क्या बसतात माझ्या या पॅनमध्ये। तर 4 टिक्क्याच ठेवून घेणार आहे आणि दोन्ही बाजूनी हाय टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे। सुरुवातीलाच आपल्याला या टिक्क्यांना टच नाही करायचं आहे। अर्धा ते 1 मिनटं ह्या खालून चांगल्या फ्राय होऊ द्यायच्या आहेत, म्हणजे ह्या व्यवस्थित सेट होतात। जर तुम्ही सुरुवातीला टच केला
तर ह्या तुटू शकतात. तर अर्ध्या 1 मिनटानंतर मी अशा पद्धतीने ह्या टिक्क्या पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी देखील आपल्याला ह्या फ्राय करून घ्यायच्या आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे तर ती मीडियमच ठेवलेली आहे. जर तुम्ही लो फ्लेमवरती ह्या टिक्क्या तळसाल तर मग मुरमुऱ्यामुळे खूप जास्त तेल पितील ह्या आणि मग नाश्ता तितका चांगला लागणार नाही. त्यामुळं गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ह्या टिक्क्या आलटून पलटून अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. तर चांगल्या गोल्डन ब्राऊन होऊ द्यायच्या आहेत. त्यामुळं अगदी कुरकुरीत बनतील आपल्या ह्या टिक्क्या. तर बघू शकता, एक काढून दाखवते मी. मस्त फ्राय होऊन रेडी झालेली आहे. बघू शकता कलरही सुरेख आला आहे आणि आपण याच्यासाठी जास्त काही साहित्य वापरलं नाही आहे. तर आपली पहिली बॅच जी आहे तर ती चांगली फ्राय झाली आहे. तर ही आपण तेलातनं काढून घेऊयात आणि बाकीच्याही अशाच आपल्याला तळून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर एवढ्या साऱ्या मी फ्राय करून घेतलेल्या आहेत. तर ह्या तुम्ही चटणीसोबत किंवा नुसत्या देखील मस्त लागतात. एक तोडून दाखवते. बघू शकता मस्त रेडी झाला आहे आपला हा नाश्ता. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.